मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्षः मंगलायतनो हरिः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा प्रभु हर शिव ओंकारा चतुरानन पंचानन साजे हो भोले पंचानन साजे हंसासन गरुड़ासन हंसासन गरुड़ासन वृषवाहन साजे भोले जय शिव ओंकारा दशभुज ते सोहे हो भोले दशभुज ते सोहे तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे भोले जय शिव ओंकारा भोले जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा प्रभु जय शिव ओंकारा शिव ओंकारा चक्र त्रिशूल धरता भोले चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग करता जग हरता जग पालन कर
जानत अविवेका हो भोले जानत अविवेका प्रणवाक्षर के माते प्रणवाक्षर के माते यह तीनों एका बोले जय शिव ओंकारा त्रिगुण शिव की आरती जो कोई नर गावे बोले जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मनवांचित फल पावे बोले जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हरधारी धारा बोले जय शिव ओंकारा ओ बोले जय शिव ओंकारा ओ बोले जय शिव ओंकारा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरेण मनोहर सुवर्णपत्रो जलसल्लसितेन प्रदीप्तप्रभासो सहसङ्गतेन नीराञ्जनं तुं जगदीशपुरवे वृन्दारमालां फुलतारकायं मन्दारमालां शशिशेखराय दिगंबरायै च दिगंबराय ओम नमः शिवाय च नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय कैलासराणा शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मजकोणतारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। कथा में प्रवेश करने से पूर्व 2 मिनट के लिए हम सभी श्रोतृवृंद भक्तवृंद वाणी को पवित्र करने के लिए वाणी से भगवान भोलेनाथ का आश्रय लेते हुए बैठे स्थान पर दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए भावगंगा में गोते लगाते हुए भोलेनाथ की इस भजन से कथा में प्रवेश करेंगे। जिन भक्तों को आता है वो जोरे गाइए, नहीं आता है तो कम से कम आप ताली बजा करके इस भजन का आनंद लीजिए। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मना सर्वजन ताली वाजव ना ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम
शिवाय, हरि ओम नमः शिवाय। गाइए सभी भक्त जरा दोनों हाथ उठा करके, प्रेम से भाव से दोनों हाथ उठा करके। हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम म्हणा सर्वजण सर्वांचा आवाज। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। नमः कुंज विहारण्य स्वामी श्री हरिदासाय, गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, श्री वृंदावन को बास। कि भगत भगति भगवंत गुरु चतुर्णाम वपु एक, इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर, प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तों से जरा अनुरोध है, जरा दोनों हाथ उठा करके भगवान की जय जयकारा करे। पार्वते पतये हर हर महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। वृंदावन धाम की जय। पिसा देवी माता की जय। बजरंग बली की जय। आज के आनंद की जय। जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगदगुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्त वांछा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय तडिद्विक विडिंदक पीतांबरधारी, ललित ललाम लॉमली परिप्लावित, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित्तसत्ता परमसत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अबाधित सत्ता खंडित सत्ता विरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक मायात्री त्रिगुण चक्र चालक पार्वती हृदय विहंगम विश्वीय अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रजनी तिमिर छेदक भगवान भोलेनाथ, भगवान शिव शंकर, भगवान आशुतोष की कथा, श्री शिव महापुराण कथा इस संसार में समस्त जीवों का कल्याण करने वाली है। तपे हुए जीवों को शांतता देने वाली है, जीव को शिव की ओर ले जाने वाली है, सगुण को निर्गुण का पद देने वाली है, द्वैत को अद्वैत देने वाली है, अवीट ब्रह्मरस देने वाली है, शिष्य को गुरु का पद देने वाली है, कैलाश मैंने बताए हुए 25 गुणों से ज़्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है। तो यह शिव महापुराण कथा ऐसी यह सुरस अविट पवित्र मीठी अद्भुत अनंत अविनाशी अनुपमेय अपरिहार्य अलौकिक भगवान शंकर जी का बोलता हुआ रूप, शंकराचं हे बोलतं स्वरूप आहे।
अशी ही श्री शिव महापुराण कथा, बड़ा हर्ष का विषय है, आनंद का दिवस है। ऐतिहासिक नगरी पिसादेवी माता, या माता पिसादेवी वर्ण जे नगर ओळखल्या जातं ती आमची ही श्री क्षेत्र पिसादेवी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र इथे गेले 38 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भावार्थ रामायण कथा प्रवचन, हरिपाठ कीर्तन महोत्सव, त्यामध्ये गेल्या काही वर्षापासून दुपारच्या सत्रामध्ये बदल करण्यात आला, कधी रामकथा कधी भागवत कथा, आणि यावेळेस विशिष्ट आग्रह गावकरी मंडळींचा की भगवान शंकराची कथा झाली पाहिजे, शिव महापुराणाची। म्हणून गावातल्या सगळ्या परमार्थप्रेमी लोकांनी, वारकरी लोकांनी, टाळकरी लोकांनी, सप्त्याचं आयोजन करणाऱ्या सगळ्या लोकांनी, बरं का, मी एखाद्याचं नाव घेत नाही, आपण सगळेच लोक गावकरी मंडळी, याची देहा याची डोळा, गावामध्ये व्यक्ती कितीही मोठा होऊ द्या पण तो गावातल्या लोकांसाठी गावातला पुत्र असतो, आणि आपल्या मातीतल्या लोकांमध्ये, आपल्या मातीमध्ये येऊन आपल्या मातीतल्या लोकांना आपली, एखादा मृदंगाचार्य मृदंग वाजवत असेल तर मृदंगाची कला, एखादा गायन करत असेल तर गायनाची कला, तसं हमें हे शिव महापुराण कथा। मैं कोई बड़ा बाबा नहीं, मैं कोई महात्मा नहीं, मैं कोई साधु नहीं, मैं कोई संत नहीं, मैं तो एक पुत्र हूँ बस आपका। मैं ये कोशिश करता हूँ दिन रात कि कुछ नया करूँ और आप लोगों को सुनाऊँ। ही तुमचीच कृपा आहे की वृंदावनला जाऊन मला शिकण्याची संधी मिळाली, आळंदीला जाऊन शिकण्याची संधी मिळाली। ज्यांनी या सत्याचं मुहूर्त मेढ रोवली, याचा झेंडा रोवला, ते प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा इथे आहेत, त्यांच्या चरणामध्ये प्रणिपात। मोठमोठाले गायनाचार्य वारकरी लोक इथे आहेत, काही कीर्तनकार इथे आहेत, आपण माता भगिनी इथे आहात, सुंदर माईक सिस्टम, कथेला उपस्थित असलेले आपण सगळेच लोक, नरी देखील आपण सर्व वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी, आपण सर्व पूजनीय हमारे पिताजी है, माताजी है, हमारा परिवार है, आपण सगळे हे विश्वची माझे घर। शिव महापुराण काय आहे? शिव महापुराण भागवत ऐकलं असेल, भागवतामध्ये कृष्णाचं चरित्र ऐकलं आहे, रामायण ऐकलं असेल, रामायणामध्ये रामाचं चरित्र ऐकलं असेल, देवी भागवत ऐकली असेल, देवी भागवतामध्ये देवीचं चरित्र ऐकलं असेल, तसं हे शिव महापुराण आहे। 18 पुराणापैकी एक आहे शिव महापुराण, आणि 18 पुराणामध्ये शिव महापुराणाचा 4था नंबर आहे, क्रमानं याचा 4था नंबर आहे। म्हणजे कशा पद्धतीनं बनले, अगोदर ब्रह्मपुराण, नंतर ब्रह्मवैवर्त पुराण, त्यानंतर मग विष्णू पुराण, मग शिव महापुराण, क्रमामध्ये याचा 4था नंबर आहे। आणि या शिव महापुराणामध्ये भगवान शंकराची कथा आहे। भगवान शंकरानं किती अवतार घेतले, का घेतले, कुठे घेतले, भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा का केल्या जात नाही। अब तो भगवान शंकर की भक्ति बड़े फॉर्म में है ना, अब तो बड़े फॉर्म में आ गए भगवान शंकर आए दिनों। हम इन आंखों से दर्शन कर पा रहे हैं ना बंधुओं, कि किसी भी शिव के मंदिर में चले जाओ, एक भी मंदिर खाली नहीं है। भगवान शंकर के सभी मंदिर हाउसफुल पड़े हैं और बाकी देवताओं के मंदिर बाबा जी खाली पड़े हैं। ऐसा नहीं है कि उनकी पूजा नहीं होती, उनकी पूजा होती है, पण अतिशयोक्ती ठरणार नाही की भगवान शंकर गाजले असं म्हणायला। मग काय, भगवान शंकर काही कोणी नवीन देवता आहे का? नाही, भगवान शंकर हे सगळ्यात आदि आहे, अनंत है, जिनका आदि भी नहीं और अनंत भी नहीं। भगवान शंकर के माँ बाप का पता नहीं, कहाँ जन्म लिया, किसने जन्म दिया, क्यों जन्म दिया, सांगायचं एकच की का, एवढा खटाटोप का। 1 लोटा जल, 2 लोटा जल, 3 लोटा जल, बेल का पत्ता, भस्म लगाना,
रुद्राक्ष पहनना, सफ़ेद वस्त्र पहनना, चूरमे के लड्डू का भोग बताना, दूध और चावल की खीर चढ़ा देना, कांटे का फल चढ़ा देना, रुद्राक्ष चढ़ा देना, पाशुपत व्रत करना, 16 सोमवार का व्रत करना। ये क्यों? इन सभी चीज़ों को हमको 7 दिन में जानना है। या सगळ्या गोष्टींना आपल्याला 7 दिवसामध्ये ऐकायचं आहे। भगवान शंकर जे आहेत ना, म्हटले भगवान शंकर हे करुणेचे दैवत आहेत। करुणा। सप्त्यामध्ये भागवत कथा झाली ना, भास्कर महाराज बरेच वेळेस बाबा होते, भावार्थ रामायण असायचं आणि बाबासोबत आणखीन एक जण होते ब्रह्मलीन वैकुंठवासी दरेगावकर बाबा। तेव्हा भावार्थ रामायण चालायचं, बाबा आणि ते यायचे। तेव्हा बाबांच्या आज्ञेने आम्ही तेव्हा बदल केला। 2014ला सगळ्यात पहिले संगीतमय रामकथा केली मी इथे, भास्कर महाराजांनी आम्ही त्याचं नियोजन केलं आणि तिथून मग अनेक कथाकार कथा करत राहिले आणि परत माझ्या वाट्याला ही सेवा आली। ती रामकथा मी चालू केली होती। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन, पुन पुन कीर्तन हो सुनि सुनाई, प्रिय के प्यास बुझत न बुझाई। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। किती वेळेस ऐकलं आणि ऐकवलं आम्हाला। तुलसी रामायण हिंदीमध्ये आहे, तिकडच्या भाषेत आहे, ते अवघड आहे कळायला। त्याचा अर्थ असा होतो बाबाजी, पुनि पुनि कीर्तन हो सुनि सुनाई। ये जो आप आस्था संस्कार पर कथा सुनते होंगे ना, तो ये आपको लगता होगा ये क्या बाबा ने ये क्या कर दिया, कोई मॉडलिंग शो तो नहीं चल रहा। नहीं नहीं, ऐसी गलत फहमी में मत रहना। हे सौभाग्य आहे आमचं। महाराष्ट्रामध्ये आमच्या एक नावासमोर शब्द लागला, आंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार। आम्ही संतवाणी टीव्ही चॅनलवर कथा केली आणि लवकरात लवकर आस्थावर कथा येणार आहे आमची। महाराष्ट्रातले आम्ही पहिले आहोत आणि महाराष्ट्र के सबसे पहले स्टैंडर्ड व्यासपीठाचार्य। ये जो टीवी पर ही दिखता है, लेकिन हमारे महाराष्ट्र के लोग क्यों पीछे रहे भैया? क्योंकि बाहर के लोग महाराष्ट्र में आकर के पूरा लूट के ले जा रहे हैं। हमारे लोगों को इस बात को समझना चाहिए भास्कर भैया। सब लोग कोई ज्ञानी नहीं मोरारी बापू जैसे। हाँ, वो तो मोरारी बापू हैं। मोरारी बापू देहुला कथेला आले ना, देहुला तुकाराम महाराजांच्या। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, या अभंगावर मोरारी बापू 9 दिवस बोलले। अशी विद्वान आले तर नमन आहे, पण ज्यांना एक श्लोकही सांगता येत नाही शिवमहापुराणाचा, असे लोक येऊन टीका करत नाहीये मी। क्योंकि बिना श्लोक की कथा ही हो नहीं सकती। वो कथा ही नहीं है, वो कथा के खिलाफ की गई साजिश है। कथा है तो श्लोक आना चाहिए भैया, पूजा होनी चाहिए, उसका संकल्प होना चाहिए, रक्षा सूत्र बांधना चाहिए, पंडित जी होना चाहिए वहाँ पर, उसका परिक्रमा होना चाहिए। ये सब बातें उसमें होती है बंधुओं। हम कोई क्या मन से थोड़ी कर रहे हैं उसको। भाषा एक माध्यम है, भाषा एक माध्यम है। आम्ही संतवाणी टीव्ही चॅनलला कथा केली 19 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023। हिंदीमध्ये कथा केली, भागवत कथा N8च्या विनायक हाऊसिंग सोसायटी गणपती मंदिरातून। आपलं पिसादेवीचं सगळं ग्रामपंचायत तिथं आलं होतं, ताराचंद भाऊ वगैरे आणि सगळे मदन भैया वगैरे सगळे तिथे आले होते। हिंदीमध्ये कथन काल्याचं कीर्तन केल्यानंतर पोलीस पाटील विषांतराने मी 1 मिनिट सांगून पुढे कथेकडे चाललो आहे। मला गुजरातून फोन आला, झारखंडून फोन आला, म्हणजे ती कथा पूर्ण जगात दिसली ना हिंदीमध्ये। गुजरात से फ़ोन आया, झारखंड से फ़ोन आया, राजस्थान से फ़ोन आया कि महाराज जी बड़ी गजब की कथा गाते हो आप। मेरा हृदय गदगद हो गया। क्यों? महाराष्ट्र का आदमी कहेगा कि महाराज जी आप एक नंबर हो, इसमें मुझे कोई आनंद नहीं होगा, क्योंकि महाराष्ट्र के लोगों को पता ही है कि कौन कहाँ पर है। लेकिन बाहर राज्य का व्यक्ति यदि कहे महाराष्ट्र के आदमी को कि महाराज जी आप बड़ा गजब गाते हो, तो ये महाराष्ट्र का सम्मान है बंधुओं। वो किसी अकेले व्यक्ति का सम्मान नहीं है, वो किसी अकेले व्यक्ति का सम्मान नहीं है। पिसा देवी माता की कृपा है। चलो बुलावा आया है, पिसा देवी में बुलाया है।
ये माता का बुलावा है, इसको कैसे छोड़ सकते थे बंधू. तर खूप आनंद आहे, मला आनंद वाटतोय. मला कथा किती चांगली सांगता येईल याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, पण बस तुमची सेवा करण्याची संधी मला 7 दिवसामध्ये मिळते, हेच माझं सौभाग्य आहे की नाही. पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा 3204 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजाची गाथा, कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा, अभंगाचा नंबर 3204. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला 483 अभंगाचा नंबर 4 चरण. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. जयसे भाग्याची या भडसे उद्यमाचे नियामीसे समृद्धी जात आपेसे घरी घे दरबारी कानडा रागाचं नाव संगीतामध्ये. रागाचं नाव दरबारी कानडा. जी ओबी सांगितली ती ओबी अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354 ज्ञानेश्वरी. ओबी नंबर 354 अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. आज तुम्ही कथा ऐकताय ना, हे काही वर्गणी दिली मोकळं झाले इतकं सोपं नाही आहे. आणि मी सांगायला आलो एवढं सोपं नाही, मला तारीख भेटली आहे. या श्लोकाच्या द्वारे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय गाथ्यामध्ये सांगतात आणि शुकाचार्य भागवतामध्ये राजा परीक्षितीला सांगतात की जेव्हा माणसाच्या प्रत्येक जन्मामध्ये केलेला हरिपाठ, काकडा, पंढरपूरची वारी हे पुण्य एकवटल्या जातं. माणसाचं प्रत्येक जन्मामध्ये केलेला पुण्याचा साठा संचय जेव्हा एकत्रित होतो तेव्हा त्याला वारंवार मनुष्याचा जन्म मिळतो आणि प्रत्येक जन्मामध्ये त्याचं साठवलेलं जे पुण्य आहे म्हटले त्या पुण्याच्या जोरावर संतांच्या चरणामध्ये त्याचा माथा हा ठेंगणा केल्यामुळे त्याचा तमरूपी मोह आणि मधुरूपी अंधकार संपून जातो आणि अध्यात्मरूपी विवेक त्याच्या मस्तिष्कामध्ये प्रज्वलित होतो आणि म्हणून तो इथे येऊन बसतो. हे कारण त्याचं. तर अशी ही शिवमहापुराण कथा. शिवमहापुराण कथा 18 पुराणापैकी एक आहे. भगवान शंकरानं जी शिवमहापुराण कथा सगळ्यात आधी माता पार्वतीला सांगितली. हे कळालं की पुढचं सगळं कळालं 7 दिवसात. कोणी कोणाला सांगितली माऊल्यांनो? शिवमहापुराण भगवान शंकराचीच आहे आणि शंकरानं ही सगळ्यात आधी स्वतःच्या बायकोला म्हणजे माता पार्वतीला सांगितली. माता पार्वतीनं आपल्या पतीकडून भगवान शंकराकडून ऐकली आणि आपला मोठा मुलगा कार्तिक स्वामींना सांगितली. कार्तिक स्वामीनं आपल्या आईकडून पार्वतीकडून ऐकली आणि भगवान शंकराचं जे वाहन आहे नंदीला ऐकवली. कार्तिक स्वामीकडून नंदीनं ऐकली आणि नंदीनं कोणाला सांगितली? ब्रह्मदेवाच्या 4 मुलांना सांगितली. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार यांना सनकादी कुमार असं म्हटलेलं आहे. या सनकादी कुमारांचं वय 5-5 वर्षाचं आहे. वय वाढतही नाही आणि वय कमीही होत नाही. दुर्गट अशा ब्रह्मचर्याचं पालन करतायत आणि 4 सनत कुमारांनी एक वेद आपल्या मुखामध्ये धारण केला. शंकरानं पार्वतीला सांगितली, पार्वतीने कार्तिक स्वामीला सांगितली, कार्तिक स्वामीनी नंदीला सांगितली, नंदीनं सनत कुमाराला सांगितली आणि सनत कुमारांनी महर्षी वेदव्यासांना सांगितली. महर्षी वेदव्यासानं लिहिली आणि जगत कल्याणाकरता सूत महाराजांना ऐकवली आणि सूत महाराजानं ही कथा 88,000 शौनकादिक ऋषींना ऐकवली. ज्या सूत महाराजानं नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 ऋषींना सगळ्या कथा ऐकवल्या आहेत. याला म्हणतात पूर्वपीठिका, याला म्हणतात प्रस्तावना. प्रत्येक ग्रंथांची प्रस्तावना आहे. काय आहे? प्रत्येक ग्रंथाची प्रस्तावना आहे. बिना प्रस्तावनेतच जर का याच्यात आपण घुसलो ना, अरे ऐसी कथा है तो हमने बहुत सुनी है. फिर कौन सी? एक था राजा, एक थी रानी, दोनों मर गए और खत्म कहानी. कहाँ पे गए थे? कहाँ पे भी नहीं. क्या लाया? कुछ भी नहीं. ग्लास तोडा, 12 आणा. घेणं न देणं, कंदील लावून येणं. मायाची मका, कोल्याचं भांडण. 2 म्हणी मराठी 1 म्हण हिंदी आहे. याला प्रमाण देऊ का तुकाराम महाराजाचं गाथ्यातलं? महाराज, जन्मासी येवोनी काय केले, तुवा मुद्दल गमाविले, कारेण फिरसी माघारा, अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 2168 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. हे तुकाराम महाराजानं
मला तर तशी गाथेचीच कथा करावी वाटते. मला कडू महाराज म्हणले सुद्धा गाथेची कथा केली तर किती आनंद होईल. म्हटलं ती सुद्धा कथा करतो. महाराष्ट्रामध्ये 2 व्यक्ती करतात, गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत, त्यांच्यानंतर मी सुद्धा प्रयत्न करतो त्या गाथ्यावरती बोलण्याचा प्रयत्न. काय काय लिहिलं तुकाराम महाराजांनी, काय सांगावं तुम्हाला. मला दुःख ह्या गोष्टीचं होत आहे, पोलीस पाटील मी फक्त 80% गाथा पाठ करू शकलो आत्तापर्यंत. 2700 ते 2800 अभंग मला पूर्ण, ते पण करेल मी, पण ते पूर्ण झाले नाही इतक्या लवकर, म्हणून मला दुःख आहे. असं लिहिलंय त्याच्यामध्ये काकू तुकाराम महाराजांनी, काय सांगावं. तुकाराम महाराज म्हणले, विठ्ठल बाबा एखादं भांडायला आलं ना तर तुम्ही हातामध्ये दंडुका घेऊ नका. तुकाराम महाराजांनी लिहिलं गाथ्यामध्ये, भुंकती ती द्यावी भुंको, आपण नये त्याचे शिको, भाविकाने दुर्जनाचे काही मानो नये साचे. 266 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये 266. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडेकर अभंग गाथा. भुंकणाऱ्याला भुंकू द्या, जळणाऱ्याला तुमच्यावर जळू द्या, तुमच्या विरोधात तुमच्या जे कारस्थान करतात त्यांना करू द्या, तुम्ही त्यांचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर का खरे असाल ना तो कोई भी माई का लाल आपका बाल बाका नहीं कर सकता. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करते स्वामी सवे वाद, अधिका अधिक आनंद. 304 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. श्री राधे. चला मी काही गाथेची कथा करायला आलो नाही, पण वारकरी आहे ना, आणि वारकरी तेव्हाच परिपूर्ण आहे ज्याच्या व्याख्यानात, कीर्तनात आणि कथेत तुकाराम महाराजाचा गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या आल्या पाहिजे, तेव्हा वारकरी परिपूर्ण. काकडा आला पाहिजे, हरिपाठ आला पाहिजे. श्रीराम. अशी ही भगवान शंकराची कथा. ही कथा सूत महाराज 88 ऋषींना सांगतायत. कोणत्याही कथेमध्ये प्रवेश करायचा असेल तर का ऐकावी, काही मिळणार असेल तर ऐकावं ना. माऊली ज्ञानोबा नाही म्हणाले ना, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. बाबा इथे बसले, बाबासोबत बोलणं मी योग्य नाही. बाबा अंतकरण चतुष्ट सांगितलं विचारसागरामध्ये, प्रक्रिया ग्रंथ. मन 1, बुद्धी 2, चित्त 3, अहंकार 4, आणि अनुबंध चतुष्टही सांगितला. अधिकारी 1, विषय 2, प्रयोजन 3 आणि संबंध 4. हा अनुबंध कळायला पाहिजे आपल्याला. वारकरी संप्रदायामध्ये एखाद्याला कीर्तन करायचं तर त्याचे प्रक्रिया ग्रंथ तयार पाहिजे, म्हणजे तत्त्वज्ञानाची बैठक त्याला पाहिजे. मी ज्यांच्याकडे होतो आळंदीला, गुरुवर्य किसन महाराज साखरे, तर त्यांचा असा विषय होता की ते वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक पाहिजे. कारण की मनानंच जर का बोललं तर त्याला अर्थ उरणार नाही. म्हणून विचारसागर, वृत्ती प्रभाकर, लघु सिद्धांत, कौमुदी, महाबदी, निबंध, विचार, चंद्रोदय अशा ग्रंथाचं अध्ययन वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराला करणं अनिवार्य आहे. एवढंच नाही, मी तर यूट्यूबवर एक व्हिडिओ दिलेला आहे. एखादा कीर्तनकार आहे ना तर कीर्तनकाराला सुद्धा जवळपास 35 विषयाचा अभ्यास पाहिजे, असं मला साखरे महाराजांनी सांगितलं होतं. कीर्तनकार कीर्तन करतोय तर कीर्तनकाराला 35 विषय यायला पाहिजे. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष्य 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांची चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामन 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत अनुभव वशमत 32, गायन 33, पाऊल्या 34, येत असेल तर भारत 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. असं आहे. हे विषय मी शिकलो आहे किंवा मला त्याच्यातले सगळे येतात असं नाही, किंवा मी बाकीच्याचा द्वेष करतो असंही नाही. बाबा इथे बसले म्हणून बाबासमोर मी मला चेक करून घेतोय की बाबा मी बरोबर पद्धतीने चाललोय का. करता स्वामी सवेवाद, अधिका अधिक आनंद. हे जे पुराण आहे ना माऊल्यांनो, हे श्लोकात्मक पुराण आहे. संस्कृत
एकात्मक पुराण है। और बड़े बड़े मनीषी कहते हैं, शिव महापुराण कह रहे हो ना, भले आप एक श्लोक गाव, श्लोक गाणे से कथा प्रमाणित हो जाती है। माणूस पास झाला कसं कळणार आहे? एखादा म्हणला मी 10वी पास आहे आणि एखादा म्हणला सर्टिफिकेट दाखव आणि त्यानं सर्टिफिकेट नाही दाखवलं तर समजायचं खोटं आहे। अरे बाबा तू 10वी पास आहे ना, मग पाहू दे ना तुझं सर्टिफिकेट, काठावर पास आहे का फेल आहे? मग पास आहे ना, मग दाखव ना। तसं शिव महापुराण आहे ना तर श्लोक आला पाहिजे ना, भागवत आहे तर श्लोक आला पाहिजे ना, रामायण तर चौपाई आली पाहिजे ना, ज्ञानेश्वरी तर ओव्या आल्या पाहिजे ना, पारायण तर गीतेचे श्लोक आले पाहिजे ना। हे त्याचं काय म्हणतोय मी पद्धत। तर असं हे शिव महापुराण का ऐकावं मावल्यांनो आम्ही? तर त्याचं एक महात्म्य आहे। शिव महापुराणाचं महात्म्य आहे की शिव महापुराण कथा ही जी आहे ही यच्चावत प्राणी मात्रांना तृप्त करणारी आहे। यच्चाव्रत प्राणी मात्रांना किंवा जे मुमुक्षुजन आहे आणि मुमुक्षूंच्या मनामध्ये मोक्ष प्राप्तीची निर्वाण पदाला प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, नोहे नोहे भगवान शंकराची अनुभूती प्रतीती किंवा प्रचिती घेण्याची जी काही इच्छा आहे, तर देव दुर्लभ अशी शिव महापुराण कथा बाकीच्या कथेच्या तुलनेमध्ये शिव महापुराणाचं जे श्रवण आहे ते तत्काळ माणसाच्या इच्छा पूर्ण करणार आहे। म्हणजे याचा अर्थ सकाम अनुष्ठान आहे। तुम्ही जर का संकल्प करून शिव महापुराण कथा ऐकली मावल्यांनो, रक्षासूत्र बांधलं किंवा नुसतं देवासमोर माथा ठेवला की देवा मी 7 दिवसामध्ये कथा ऐकते, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, भगवान शंकर ती इच्छा पूर्ण करतात म्हटले। कुठल्याच प्रकारची शंका नाही याच्यामध्ये, त्याला प्रमाणच आहे। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम। भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम। हरि बोल श्री राधे। दोनों हाथ उठा करके ताली से बातें कर। हो धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनीशील निवारी कळिका फळाचा भेव। 4 पुरुषार्थाची सिद्धता, साध्यता आणि प्राप्ती करून देणारे शिव महापुराण कथा आहे म्हटले। हे महात्म्य आहे याचं। अनुबंध चतुष्ट, अधिकारी विषय प्रयोजन संबंध, याचा अधिकारी कोण आहे? याचा अधिकारी कोण आहे म्हटले? पाहोनी अधिकार तयसे बोलावे उत्तर, काय वाऊगी गजगज आम्ही विठोबाचे दास। ज्याचा चित्ताचा विषय भगवान शंकर किंवा नारायण झालेला आहे तो याचा अधिकारी आहे म्हटले। म्हणजे याचाच अर्थ जो कायमचा भक्त आहे, जो रोजचा भक्त आहे, जो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अंतिम श्वासामध्ये भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करतो, असा अधिकारी जीव शिव महापुराण कथा ऐकण्याचा अधिकारी आहे। मग तुम्ही म्हणाल असं कसं महाराज? कारण भक्ताचे प्रकार आहेत ना, टाईमपासही भक्त आहे आणि ओरिजिनली भक्त। टाईमपास म्हणजे कधी मधी वेळ वाटल्यावरच जायचं भक्त, त्याला म्हणतात टाईमपास भक्त। आणि काही भक्त म्हणजे खरोखर भक्ती करतात दिवस रात्र। सकाळी उठल्यास काकड्यापासूनच चालू होतं म्हणजे त्यांचं। उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जणांची सावली, येई धावोनी स्मरताची, पंढरपुरी जे भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवोनी या कटी।
भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडित श्रीमुखे अतिसुंदर शोभत गळा वैजयंती डुल्लत हार मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभ एकावळी केशर उटी परिमळ आवळी बुक्का भाळी विलसत असे पीत पितांबर कसला कटी अक्षय वीट चरण तळवटी सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवते अतिप्रिय आवडे तुळसे बुक्का तैसीच प्रीती करा भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदी तसे पान नंबर 6 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिका नंबर 3 काकड्याचं प्रकरण 3 पान नंबर 6 अभंग नंबर 1 आणि प्रकरण 3 उठा जागे भारे आता दुसरा अभंग उठा उठा साधू संत तिसरा अभंग अवघे हरजन मिळून आली चौथा अभंग म्हणजे इथून ज्याची सुरुवात आहे म्हटले सकाळी सकाळी याला म्हणायचं अधिकारी आणि असा जो अधिकारी आहे म्हटले असा अधिकारी शिवमहापुराण कथा ऐकण्याचा कोण आहे म्हटले काय म्हणता येईल त्याला मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतोय बरं का कधी मध्ये हिंदी आलं ॲडजस्ट करून घ्या कारण मी 7 वर्ष वृंदावनला जाऊन शिकून आलोय मराठी सांगायची सवय कमी राहिली आता मी प्रयत्न करतोय सांगायचं इथे जो जीव अधिकारी आहे कोण तुमच्या गुरुनं किंवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधाव्या पांडुरंगा आपल्या पूर्वजांना आपल्याला जे घालून दिलंय म्हटले नियम त्याचं अवगाहन अवलोकन अनुसरण करणे म्हणजे अधिकारी होणे आणि असा अधिकारी शिवमहापुराण कथा ऐकण्याचा अधिकारी आहे किंवा श्रवण करण्याचा अधिकार आहे त्याला आणि असा अधिकारी जीव जर का शिवमहापुराण कथा श्रवण करू लागला ना बरं मला एक उत्तर द्या ना तुम्ही काय वारंवार कथा टीव्हीवर ऐकता का नाही तरी देखील इथं आल्यात ना का याला म्हणतात लाईव्ह व्हर्जन लाईव्ह म्हणजे समोर बघून जो आनंद आहे म्हटले समोर बघून जो आनंद आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा पंढरपूरच्या वारीला तर सगळेच जातात ना पण काही लोक ज्यांना दम निघत नाही पायी तर चालले ते पण 36 घंटे वारीमध्ये लागून पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन करण्याची क्षमता ज्यांच्यात नाही ना ती म्हणते कळसाचं दर्शन करू ना आपण लक्षात आलंय का कळसाचं दर्शन करू ना आपण ते तसंच आहे म्हटलंय बाबा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे ध्वजे कुंचे गरुड टके श्रंगारणिक करुणे तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा 1915 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा पंढरीचा महिमा देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे 88 अभंगाचा नंबर पंढरीचे जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहू भेटीची आवडी कृपाळू तांतडी उतावी मागील परिहार पुढे नाही शिण झाली दर्शन एक वेळ तुका म्हणे ती अनेकांचे हाती बैसला तू चित्ती निवडना 1096 अभंगाचा नंबर विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल 1645 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देववाडीकृत अभंग गाथा मला सांगायचं आहे काय हे प्रमाण काय सिद्ध करतायत की पंढरपूरला तुम्ही बसनं जा विमानानं जा गाडीनं जा का पैपाई जा पण पंढरपूरला आषाढीला तुम्ही पंढरपूरला गेलात ना माझ्या वारकऱ्यांनो तर हे डोकं जर का त्याच्या चालनावर ठेवलं नाही तर महिनाभर ते वाया घातले ना तुम्ही माऊलीच्या सोहळ्यातून गेले त्याचा उपयोग नाही ना कळशाचं दर्शन करून तसं शिवमहापुराण कथा टीव्हीवर ऐकून एवढं फळ भेटणार नाही आनंद वाटन तुम्हाला आता माझी संतवाणीवर तुम्ही ऐकली येणाऱ्या वर्षभरात संस्कारवर येणार आहे सत्संगवर येणार आहे तुम्हाला चांगलं वाटेल बा पण लांबून जेव्हा तुम्ही टीव्हीवर पहा तर तुम्हालाही असं वाटेल की आपण मंडपात गेलं पाहिजे आणि हेच फळ आहे मंडपामध्ये बसून कथा ऐकणे याचं कारण काय आहे माहिती आहे वक्ता समोर बसलाय श्रोता समोर बसलाय वक्ता आणि श्रोता यांनी एकरूप होऊन जेव्हा कथा ऐकली जाते तेव्हाच ती जी कथा आहे ती अंतकरण प्रविष्ट होत असते प्रविष्टोयम कर्णरंध्रेण प्रविष्टोयम कर्णरंध्रेण शुकौवाच भागवतातला श्लोक आहे ही कथा केव्हा अंतकरणात घुसते माहिती का जेव्हा मंडपामध्ये बसून कथा ऐकल्या जाते मंडपात झोपायचं नाही आहे भागवतामध्ये दोष सांगितला आहे मंडपात झोपणे भागवतात दोष सांगितला आहे कथेच्या मंडपामध्ये झोपणे भागवतात दोष सांगितला असे सेवा अपराध आहे 32 भगवंताकडे डोकं करून झोप नाही दोष भगवंताकडे पाय करून झोप नाही दोष पण कथा ही मंडपात बसून ऐकलं पाहिजे असं भागवतामध्ये सांगितलं प्रविष्टोयम कर्णरंध्रेण तुम्ही म्हणाल मग महाराज आम्ही काय ऐकत नाही का ऐकतो ना आपण पण आपलं कसं आहे माहिती का नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून जा रे वारे इकडून आपण ऐकलं की इकडून सोडून देतो म्हणले असं नाही जमत ना पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूविभावुकाः हा रस प्यायला सांगितलाय म्हणून तर तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणाले ना सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका राणभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता 201 अभंगाचा नंबर 201 गाथ्यामध्ये
चार चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत बंगाथा. ही कथा जर का आतमध्ये भिनवायची असेल तर काय करावं लागेल म्हटले? हां, काय करावं लागेल? अद्वय टाळी, अखंड अद्वय भजने अखंड टाळी वाजवी कर टाळी आणि एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. थोडा भजन होगा जरा खड़े हो करके, सर्वांनी जागेवर उभा राहायचे. खड़े हो करके जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए, भाव गंगा में गोते लगाते हुए, वाणी से राधा नाम का आश्रय लेते हुए, शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहाना है, भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है. दुनिया वाले क्या जाने तेरा नाता पुराना है. दुनिया वाले क्या जाने ये नाता पुराना है. ओ दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है. दुनिया वाले क्या जाने ये रिश्ता पुराना है. हाँ, भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है. तुमसे मिलने का सत्संग बहाना है. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए पावले खेड़ा पावले खेड़ा सगळे जण. हरि बोल जय. त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे. त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया है. ओ त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे. त्र्यंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया है. हाँ, काशी के गलियों में हरि बोल, काशी की गलियों में भोलेनाथ का ठिकाना. भोले तुझे मिलने का राधे राधे हरि बोल. सत्संग बहाना राधे राधे. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए
शिवाय ओम नमः 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 शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हर 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 महादेव शिव महापुराण भगवान की पिसा देवी माता की बजरंग बली की ओ भोले तुमसे मिलने का सतसंग बहाना है दुनिया वाले क्या जाने हो तेरा नाता पुराना है हो दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है भोले तुमसे मिलने का सतसंग बहाना है। श्री राधे ज्याला एकदा कथा ऐकून वारंवार ऐकायला आवडतात, प्रत्येक सप्त्यामध्ये आपल्या गावातच सप्ताह चालू आहे एवढंच नाही, दुसऱ्या गावातही सप्ताह चालू आहे तरीही तिथं जाऊन कीर्तन ऐकायला आवडतात, असा जो तो यशसहा अधिकारी ज्याला दिवस रात्र भगवंताची लाचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी अयसे झाले। भगवंताशिवाय ज्याला एक मिनिटही करमत नाही असा जीव शिवमहापुराण कथा ऐकण्याचा श्रोता अधिकारी आहे। विषय काय आहे याचा? विषय असा आहे म्हटले, जो जीव आपली लौकिक कामना इथे घेऊन येईल भगवंताच्या चरणामध्ये बरं का। माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्या काही ओव्या आल्या त्याला एक सेपरेट नाव पडले पसायदान। जो जे वांछिल तोते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू। भगवंताचं सोयरे जर का व्हायचं असेल तरी इथं या आणि देवाला मागा, पण नुसतं मागू नका, मागण्यासाठी ज्या गोष्टी पूर्ण करावं लागतात तेवढा अधिकार अगोदर तुमच्या ठाई एकत्रित करा। म्हणजे या कथेवर विश्वास ठेवा म्हटले। हरिकथे नाही, तुकाराम महाराज म्हणाले कथ्यामध्ये, हरिकथे नाही विश्वास ज्याचे ठाई त्याची वाणी अमंगळ कान उंदराचे बीळ। 3407 अभंगाचा नंबर बाबा आत्ता जो सांगितलाय 3407 अभंगाचा नंबर कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा। म्हणजे इथे विश्वास ठेवा, ज्याला या कथेवर विश्वास नाही म्हटले तो अधिकारी होऊच शकत नाही याचा। म्हणून हरिकथे नाही विश्वास ज्याचे ठाई त्याची वाणी अमंगळ आणि कान उंदराचे बीळ। म्हणजे ज्याला भगवंताचा हरिपाठ काकडा कथा कीर्तन वारकरी घरी आणणे पाय धुणे मुंजे जेवू घालणे वर्गडी देणे आहा हे सगळं ज्याला आवडतं म्हटले ना तो याचा अधिकारी आहे ना माऊल्यांनो। आणि त्याचा विषय काय आहे मग? विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता भक्त ऐसे जाणा जय देही उदास गेले आशा पाश निवारोणी। 748 पोलीस पाटील अभंगाचा नंबर आत्ता जो सांगितला आहे अभंगाचा नंबर 748 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा। ज्याचा विषयच नारायण झालाय कसा माहिती का? कसा म्हणले काळे मावशी माहिती का? कसा माहिती का? लोक म्हणले त्याला याड लागलं त्याला याड लागलं त्याला याड लागलं इतका म्हणले ज्याचा विषय नारायण झाला तो याचा अधिकारी आहे ना बाबा। या देवाचं ज्याला वेड वेड लागलं लावी मना पिसे गोविंदाचे लावे मना पिसे गोविंदाचे 2481 अभंगाचा नंबर
आपला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोही येरती माईके दुखाची जनती नाही आदी अंती अवसानू अविनाश करी आपली आप ऐसे मनाला विपिसे गोविंदाचे आणि तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे 2481 अभंगाचा नंबर 2481 4 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडेकृत अभंग गाथा. नो डाऊट लोक म्हणले पाहिजे पिसा देवी मध्ये त्याच्या एवढा मोठा भक्त नाही, त्याला देवाचं येड लागलं, लोकाला आपल्या भक्तीवर हसू द्या तेव्हाच भक्ती सार्थ झाली असं समजायचं. असा जो जीव आहे ना तो जीव श्रीमद शिवमहापुराण कथा ऐकण्याचा अधिकारी आहे. यामध्ये तिळ मात्र शंका नाही माझ्या मातापितांनो, माझ्या बंधूंनो. आणि मग ज्याला देवाचं वेड लागलंय म्हणजे ज्याचा विषय नारायण झाला, नारायणाला विषय करून घेणं किंवा आपलं शरीरच नारायणवत करून घेणे, अविनाश करताय ना. तुकाराम महाराज म्हणले अविनाश करू नका, आपलं हे जे शरीर आहे हे नारायणासारखं, आपला तो एक देव करून घ्यावा. याचा अर्थ वेगळा घ्यायचा नाही आहे इथे. तुम्ही म्हणाला आपला तो एक देव करून घ्यावा म्हणजे शिवमहापुराण ऐकल्यावर आम्ही दुसऱ्या गावात भागवत ऐकायला जायचं नाही का, असा अर्थ नाही याचा. हे जे 3.5 हाताचं जे शरीर आहे नरदेह आहे हे विनाशाकडे जात आहे म्हटले, राक्षसी प्रवृत्तीला शरण जाऊन. तर या शरीराचा देव करून टाकायचा आपला, म्हणजे या 3.5 हाताच्या शरीराचा तो वैकुंठात राहणारा देवच तू का करून टाकत नाही आहेस, म्हणजे इतकं येडं लावून घ्यायचं म्हटले. आणि मग जेव्हा तुमचा विषय या शरीराचा विषय तुम्ही नारायण कराल तेव्हा तुम्हाला शिवमहापुराण कथा ऐकल्यानंतर एक एक शब्द तुमच्या हृदयात ठसेल. अधिकारी विषय प्रयोजन. मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसेजनी वनी आत्मतत्वी. मोक्ष रेषेवर आणण्याचं काम शिवमहापुराण करतो. अधिकारी विषय हे प्रयोजन आहे याचं. मोक्षाचं तिकीट काढून देणं. मोक्षाचं तिकीट बसस्टँडवर भेटेल का? भेटत असेल तर मला सांगा, मला नाही माहीत भेटत म्हणून. रेल्वे स्टेशनवर नाही. ते मोक्षाचं तिकीट देण्याचं काम संतांकडे आहे आणि भगवंताकडे आहे. मोक्षाची रेषा, त्या रेषेवर लाईनमध्ये जरी उभा राहिले, जसं मागं ते आले नव्हते का, डोस घ्या, एक इंजेक्शन घ्या, पहिला काय म्हणायचे त्याला, पहिला डोस दुसरा डोस आले नव्हते कोरोनाचे, मग बूस्टर डोस घ्या, लाईनमध्ये उभं राहावं लागायचं का नाही. तसं मोक्षाचं तिकीट घ्यायला सुद्धा भास्कर पाटील लाईनमध्ये उभं राहावं लागतं. त्याच्यासाठी अगोदर कथेचं अधिकारी व्हावं लागतं, नंतर विषय नारायण करून घ्यावं लागतो आणि त्यानंतर आलं का लक्षात मला काय म्हणायचं आहे, मग मोक्षाची रेषा भेटते. नो डाऊट. जपतप कर्म क्रियानेम धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संध्यावर रामकृष्ण टाऊ नित्य फोडी जातीपित गोतो कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भोवनी घर केले. अभंगाचा नंबर 24 हरिपाठ. अभंगाचा नंबर 24 ज्ञानोबाचा हरिपाठ. ज्यानं हरिपाठ म्हणून मोक्षाची रेषा घेतली, मोक्षाचं तिकीट घरी आणलं, त्यानं वैकुंठात फुकट प्लॉट बुक केला. काय म्हटलं मी, वैकुंठ भुवनी घर केले. ज्याने हरिपाठ म्हणला, काकडा म्हणला, त्यानं वैकुंठात प्लॉट बुक केला. काय स्क्वेअर फूट म्हणले, 10,000 स्क्वेअर फूट. अरे हा अजिबात नाही, 1 रुपये सुद्धा नाही. इथं प्लॉट घ्यायचा 10,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. आपण नाही घेऊ शकत सगळेजण, पण हरिपाठ म्हणून वैकुंठात फुकट प्लॉट घ्या म्हणले. वैकुंठ भुवनी घर केले. काय लिहितात ज्ञानोबा आहे. असं वाटतं की हरिपाठावर कीर्तन करावं, पण वेळेची मर्यादा, एक संकल्पित वेळ आहे. एवढं जरी तुम्हाला कळालं तर कथा ऐकण्यासारखी आहे. मी काय कथा सांगू, तुम्ही टी व्हीवर रोजच कथा ऐकताय दिवसरात्र. मोरारी बापू, देवकीनंदन ठाकूर, अनिरुद्धाचार्य. हो 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 बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती.
अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध काय माहिती की याचा? तुम्ही आम्ही कोण आहोत? नमे मृत्यू शंका हा ऋग्वेदानं सांगितलंय. जो जीव जन्माला आलाय 184 योनी, खंतीतेनं करा होणे गाढव कुत्रा, गाढव झाला असेल, कुत्रा झाला असेल, बंगला झाला असेल, लताबेली वनस्पती दगड झाला असेल, नोहे नोहे माणूस झाला असेल तरीही त्याला मरावं लागेल. जो मरतो त्याला जीव असं म्हणतात, जो मरत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. नमे मृत्यू शंका हा, तुम्हाला आम्हाला मरण आहे, शिवरूपी ब्रह्माला मरण नाही. तुम्ही कथा ऐकताय ना, आंखों से आप दीदार कर रहे हो आशुतोष शंकर का. तुमच्या आमच्या सारख्या साधारण जीवाचा ब्रह्मरूपी शंकराशी असलेला हा संबंध आहे. चौथा अनुबंध चतुष्ट, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. काय संबंध आहे? हे ब्रह्म आहेत आणि तुम्ही आम्ही जीव आहोत. मिलता है सच्चा, वृंदावन के संतकार है, सुख केवल है मेरे भोलेनाथ भगवान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में. है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों में. चाहे बैरी सब संसार बने, चाहे मौत गले का हार बने. तुका म्हणे सर्वधर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःखमय. बस एक 5 मिनिटामध्ये आरतीला प्रारंभ होईल. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. शिवमहापुराण याचं महात्म्य काय आहे? सूत महाराज 88,000 ऋषीला शिवमहापुराणाचं महात्म्य हे नैमिषारण्य तीर्थामध्ये सांगतात. श्रीमद भागवत महात्म्याचे 6 अध्याय आहेत आणि शिवमहापुराणाच्या महात्म्याचे 7 अध्याय आहेत. पहिला अध्याय पूर्णविराम करून 2 मिनिटात आरतीमध्ये प्रवेश करू. ओम श्री सांब शिवाय नमः, श्री गणेशाय नमः. अथ श्री शिवमहापुराण महात्म्यम अथ प्रथमोऽध्याय. 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजाला विचारलं, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत वित प्रभो, आख्याही में कथा सारम पुराणानाम विशेषतः. अब तक बहुत सारी कथाएं सुन ली, लेकिन शिव की कथा नहीं सुनी, इसलिए आपके मुखारविंद से हम शिव की कथा सुनना चाहते. क्यों? कहा कथा कभी भी सुनो ना तो ज्ञानियों से सुनो. कैसा ज्ञानी? जिसमें करोड़ों सूर्यों का तेज पड़ा हो. वक्ता भी कैसा होना चाहिए? परम ज्ञानी होना चाहिए कि नहीं वक्ता? अधना अधन्यान ध्वांत विद्वंस कोटि सूर्य समप्रभ, सूताख्या ही कथा सार मम कर्ण रसायनम. 88,000 ऋषी सूत महाराजाला म्हणाले की अनेक जन्माचं अज्ञान. काय म्हणाले?
अनेक अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. अनेक जन्माचं अज्ञान आमच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे आम्हाला ज्याच्या मुखातून कथा ऐकायची आहे ना, तर आमच्या अनेक जन्माचं अज्ञान तेव्हा संपू शकेल जेव्हा कथा सांगणाऱ्यामध्ये करोडो सूर्याचं तेज असेल. अदन्यान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथासार मम कर्ण रसायनम. वक्ता हा करोडो सूर्य इतकं ज्ञान त्याचा श्वासाश्वासामध्ये गाथा ज्ञानेश्वरी हे प्रमाण सर्व सिद्धांत निष्पन्न संसार भयनाशनम. आणि मग सूत महाराज 88,000 ऋषीला शिवमहापुराणाची कथा सांगतात. सांगितलं शिवमहापुराण कथा याचे 24,000 श्लोक आहेत. किती आहेत? 24,000 श्लोक आहे. भागवताचे 18,000 श्लोक आहे. गरुड पुराणाचे 19,000 श्लोक आहे. पद्मपुराणाचे 55,000 श्लोक आहे. स्कंदपुराणाचे 81,000 श्लोक आहे. लिंगपुराणाचे 11,000 श्लोक आहेत. तसे याचे 24,000 श्लोक आहे. 459 अध्याय आहेत आणि 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2, शतरुद्र संहिता 3, कोटी रुद्र संहिता 4, उमा संहिता 5, कैलास संहिता 6 आणि वायव्य संहिता उत्तरार्ध आणि पूर्वार्ध 7. कल की कथा बराबर 2 से 5 बजे तक होगी. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. मराठी आरती होईल. श्री राधे. आरतीच्या यजमानाने इकडे यायचं आहे या साईडला. पार्वते पतये हर हर महादेव की जय. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकांश मंगलायतनो हरि. कि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणि नमोस्तुते. लौथौती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठकाळ त्रिनेत्रिज्वाला लावण्य सुंदर मस्तके बाळा हेतुंजल निरमाळा वाहे जुळजुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ववाळो आरती ववाळो कर्पूर गवरा. जय देव कर्पूर गवरा भोळा नेडी विषाणा अर्धांगी पर्वते सुवराचा माळा. विभूतीचे उधळण शुद्धकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेंगाळा. जय देव जय जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ववाळो आरती ववाळो कर्पूर गवरा. देवी दैत्य सागर मंथन पैकी या माझे अवचित हलाळवे उठले. हे तो असुरपण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ववाळो आरती ववाळो कर्पूर गवरा. जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मंगल शुभकारी. शतकोटी जय बीजवाचे उच्चारी रघुकुल करामदासा अंतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ववाळो आरती ववाळो कर्पूर गवरा. जय देव कापूर लावायचा. हे कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंयुते प्रदीप्तप्रभासो सहसंकतेन निराञ्जनं तुङ्गवेशे. वृन्दारमालं कुन्दारकायं मन्दारमालं शशिधराय दिगम्बराय च दिगम्बराय ओम नमः शिवाय च नमः शिवाय. कलिनुडाङ्गणवन्दीन चरण नयानवाय नरवर्जे त्वमे अलैकनानं भोजन भवे वाय मले नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा पुनर्परामा प्राणसो करोमि यत्नैव सकलं परस्मै नारायणाय समर्पय. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वसुदेव स्त्रीधरं वाग्भवं गोपिकामणिं जानकीनायकं श्री राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा राधा कृष्णा हरे हरे.